नमस्कार फ्रेंड्स, स्वप्नील घाटोळ सर्स एक्झिटिव्ह अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहेत. तर आज तुम्हा सर्वांसाठी एक नवीन प्रकरणाला, नवीन विषयाला हात लावण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. साधारण आताच एक्झाम आपल्या डिक्लेअर झालेले आहेत, बरोबर ना. सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहेत की MPSCची एक्झाम कधी आहे, कंबाईन कधी आहे, राज्यसेवा प्रिलिम्स कधी आहे, बरोबर आहे. त्या अनुषंगानं आज आपल्याला अशा टॉपिकला हात लावायचा आहे जे प्रश्न कमी जास्त प्रमाणात येतातच. जसं CCATच्या बाबतीत जर विचार केला तर रिझनिंगचा टॉपिक हा मोठ्या प्रमाणात असतो, बरोबर आहे. अंकगणिताला वेटेज थोडं कमी आहे त्या ठिकाणी. मात्र अशामध्ये भूमितीचे सुद्धा काही प्रश्न आपल्याला दिसून येतात, बरोबर आहे. कंबाईनला असतात, क्लास 3ला सरळ सेवा असेल. बऱ्याचदा भूमितीचे प्रश्न आपण राज्यसेवेला सुद्धा पाहिलेले आहेत. लक्षात घ्या, आयोगानं ते 1-2दा रद्दसुद्धा केलेले आहेत आल्यानंतर, बरोबर ना. परंतु आज म्हणजे भूमितीचे जसं आपण मसाईल असाईपर्यंत ज्या पद्धतीनं कंटिन्यू कॉन्सिक्युटिव्ह सिक्वेन्स वाईज आपण लेक्चर अपलोड केलेली होती, बरोबर आहे. संकल्पनांच्या आधारावर होती ती, बरोबर आहे. जसं संख्याज्ञान भाग 1 भाग 2 असतील, बरोबर ना. त्यानुसार नंतर आपण काही प्रिव्हियस क्वेश्चन सोल्युशनसुद्धा घेतलेली होती, बरोबर ना. त्याच टाईपचं आज आपल्याला MPSCला भूमितीचे काही प्रश्न आलेले आहेत, त्याची उत्तरं काढायची आहेत आपल्याला आणि ते पाहायचे आहेत. तर मित्रांनो, आपण थेट जास्त चर्चा न करता आजच्या प्रिव्हियस क्वेश्चन सोल्युशनमध्ये भूमितीच्या प्रश्नांना घेणार आहेत. तर मित्रांनो, आपण जाऊया भूमितीच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर बघा मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहेत. हा असिस्टंट मुख्य परीक्षा 2014ला आलेला प्रश्न आहे, बरोबर ना. भूमितीवरचा जो त्रिकोणावर विचारले गेलेला आहे. यामध्ये प्रश्नामध्ये दिलेलं आहे तुम्हाला एक त्रिकोण आपण या ठिकाणी गृहीत करतो आहेत, बघा, बरोबर आहे. त्रिकोण ABC. प्रश्न असा आहे आपला, एका त्रिकोणाच्या बाजूची मापं आपल्याला दिलेली आहे. बाजूची मापं कुठली आहेत मित्रांनो? बघा, 9 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर ही त्रिकोणांच्या बाजूंची मापं आहेत, बरोबर आहे. आणि विचारलं काय तर आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे, बघा. तर बाजूंच्या म्हणजे त्रिकोणाच्या बाजू जर आपल्याला दिलेल्या असतील आणि क्षेत्रफळ काढायचं असतील तर त्यासाठी सूत्रसुद्धा आपण पाहूयात, बरोबर ना. कारण भूमितीची संकल्पना पाहत असताना एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर असायला पाहिजे, कारण भूमिती ही सूत्राशिवाय सुटत नाही बऱ्याचदा. लक्षात घ्या, भूमितीच्या मुख्य संकल्पना जर आपल्याला माहीत असेल तर भूमिती सुटतं, बरोबर ना. म्हणून भूमितीकडे पाहत असताना सूत्रसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. त्रिकोण म्हटलं की साधारण बहुभुजाकृतीची ही पहिली संकल्पना आहेत, लक्षात घ्या. आता बहुभुजाकृती ही सुद्धा आपण एखाद्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहणारच आहेत, बरोबर ना. आज आपल्याला प्रश्न तर शिकायचेच आहे, प्रश्नच नाहीत. त्यासोबत जे विश्लेषण आहेत, तो प्रश्न कशासाठी आलेला आहे, त्याच्या अवतीभोवती काय आहेत, बरोबर ना, हे सुद्धा या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे, बरोबर ना. ज्या पद्धतीने मागच्या लेक्चरमध्ये बऱ्याचशा आपण फुलफिल ॲनालिसिस केलेला आहे प्रश्न, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा करायचे आहेत. खरं म्हणजे हा प्रश्न सोपा आहे, तो नाही. तर बघा, एकदा पुन्हा प्रश्नाकडे जाऊयात आपण. त्रिकोणाच्या 3 बाजूंची मापं आपल्याला दिलेली आहेत. फॉर एन एक्झाम्पल, ABC हा त्रिकोण घेतला, याचं माप असेल 9 सेंटीमीटर, याचं असेल 12 सेंटीमीटर, याचं असेल 15 सेंटीमीटर, बरोबर आहे. आणि आपल्याला बाजूंवरून त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्यासाठी सूत्र आहे. बाजूंवरून त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल, बघा मी इथं मांडतो आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू वर्गमुळामध्ये, नीट लक्षात घ्यायचं, वर्गमुळामध्ये S कंसात S-A, दुसऱ्या कंसात S-B, तिसऱ्या कंसात S-C हे या ठिकाणी यायला पाहिजे. लक्षात आलं? अशा पद्धतीनं. आता हा S म्हणजे काय? तर S म्हणजे या ठिकाणी हे लक्षात घ्या, Sची व्हॅल्यू काय आहे तर A + B + C अपॉन 2. याचा अर्थ असा होतो मित्रांनो, बघा, A म्हणजे B म्हणजे C म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू होतात. लक्षात आलं का? म्हणजे Sची व्हॅल्यू काढत असताना त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच काय तर 9 + 12 + किती 15 अपॉन किती 2, बरोबर ना. म्हणजे याचं उत्तर जर काढायला गेलो आपण तर वरची बेरीज येते 36 अपॉन 2 म्हणजे इज इक्वल टू किती आले 18. म्हणजे तुमची Sची हे जे S घेतलेलं आहे आपण, याची व्हॅल्यू किती निघालेली आहे 18 निघालेली आहे. विचारलं काय आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ कशावरून काढायचं आहे? बाजूवरून काढायचं आहे. रिसर थोडं लक्ष देऊया. जेव्हा भविष्यामध्ये आपण लेक्चर अपलोड करू तेव्हा भूमितीच्या संकल्पनांना प्राधान्य देऊन आणि तिथून आपण स्टार्ट करूया, बरोबर ना. बट आपण सध्या काही दिवस या एक्झाम्स असल्यामुळं पुढं प्रिव्हियस क्वेश्चन सोल्युशन याला जास्त प्रायोरिटी देणार आहोत, बरोबर ना. म्हणजे ज्या माध्यमातून MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नीट सराव होईल, बरोबर ना, प्रॅक्टिस होऊन जाईल. लक्षात घ्या, या अनुषंगानं आपण या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, काय म्हणतो आहेत मी, 9, 12, 15 ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत, बरोबर ना. भागेला 2 म्हणजे जे उत्तर येईल तुमचं 18. हे या सूत्रामध्ये जो Sचा वापर केलेला आहे त्याची ती व्हॅल्यू आहेत, लक्षात घ्या. सो आपल्याला ते पुटअप करायचे आहे त्याच्यामध्ये, बरोबर ना. मग सूत्र काय आहेत आपलं, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर हे दिलेलंच आहेत, बरोबर ना. मग यानुसार आपल्याला या व्हॅल्यू यामध्ये इनपुट करायचे आहेत. आता 18 S म्हणजे काय 18 म्हणजे पहिल्या याच्यातील 18 - A म्हणजे पहिली बाजू कुठली आहे त्रिकोणाची
तर 9 आहेत, बरोबर ना. दुसरी बाजू कुठली आहे? 18 मायनस 12 ती घ्यायची. तिसरी बाजू काय आहे? 18 मायनस 15 घ्यायची, बरोबर ना. म्हणजे या वर्गमुळाच्या साईनमध्ये आता काय उरेल तुमच्याकडे? 18 गुणेला 18 मायनस 9 किती? 11 येणार. गुणेला 18 मायनस 12 किती? तिथे 6 येणार, बरोबर आहे. गुणेला इथे किती उरणार? 3 उरणार. म्हणजे याचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. साधारण माझ्याकडे सर्व एक्झामच्या डेट्स आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे समोर आहेच माझ्या आत्ता, मी त्यामधला हा पहिला क्वेश्चन घेतलेला आहे जो तुमच्या स्क्रीनवर आहे, बरोबर आहे. हा साधारण असिस्टंट मुख्य परीक्षा 2014ला आलेला क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. असिस्टंट मुख्य परीक्षा 2014ला आलेला क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. तर बघूयात काय होतं याचं उत्तर. याचं उत्तर या ठिकाणी म्हणजे या सगळ्यांचा गुणाकार केला तर तो 2916 येणार. आणि तो कसा असेल? तर तो वर्गमुळात असेल. नीट लक्षात घ्यायचं. आपण काढतो आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. कशावरून? बाजूवरून. आता मित्रांनो हा क्षेत्रफळ काढायचा आणि वर्गमुळात आहे. तुम्हाला या ठिकाणी वर्ग आणि वर्गमुळाच्या संकल्पनासुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. या ठिकाणी भूमितीय संकल्पना असल्यामुळं मी थोडं डायरेक्ट या ठिकाणी वर्गमूळ घेतो आहे. हा कोणाचा वर्ग आहे मित्रांनो? तर हा 54चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 54चा वर्ग आहे. सो या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर म्हटलं तर आपला फुलफिल आन्सर काय असेल? तर 54 चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर हे त्याचं उत्तर असेल, जे आपल्या स्क्रीनवर दिलेलं आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्या, ही जी भूमितीची प्रश्नावली आपण घेतो आहोत यामध्ये त्रिकोण असतील, वर्तुळ असतील, दंडगोल, इष्टिकाचिती, आयात ह्या सर्व संकल्पना अशा मागं पुढं घेण्यासारख्या नसतात. जेव्हा आपण त्या खऱ्या अर्थानं लेक्चर वाईज घेऊ तेव्हा आपण संकल्पनांना पहिल्यांदा प्रायोरिटी देऊ, म्हटलं का. ज्या पद्धतीनं संख्याज्ञान भाग 1 भाग 2 ची लेक्चर आपण अपलोड करत असताना डेफिनेशन, त्याचा तात्विक भाग ह्या सर्व गोष्टींना प्रायोरिटी दिली होती. सेम थिंग जेव्हा भूमितीचे लेक्चर आपण अपलोड करू फुलफिल, तेव्हासुद्धा पहिलं लेसन असेल आपलं भूमितीच्या संकल्पना, भूमितीय संकल्पना, त्याचे साधनं काय आहेत, बरोबर ना. ह्या सगळ्या गोष्टीनुसार आपण रिसर जाणार. बट आपण काही दिवस MPSCच्या एक्झाम टार्गेट आहेत आपल्यासमोर आहेत, बरोबर ना. डेट डिक्लेअर झालेले आहेत. असं असताना आपण प्रिव्हियस क्वेश्चन सोल्युशन याला पहिल्यांदा प्राधान्य देतो आहेत. म्हणून आज साधारण जे काही प्रश्न आपण घेतो आहे, जे काय असतील हे आलेले प्रश्न आहे MPSCला खास करून. एखाद्या प्रश्न शिकल्यामुळं असंख्य प्रश्न क्लिअर होतील असं नाहीत, परंतु त्या असंख्य प्रश्नांना सोडवण्याची एनर्जी मात्र आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. अतिशय सोपी संकल्पना आहे ती. ही विचारलं होतं त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना ॲक्च्युली तुम्हाला फुलफिल माहीत पाहिजे की त्रिकोणाचे प्रकार किती आहे. बाजूवरून 3 प्रकार पडतात, बरोबर ना. कोणावरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. मग काटकोन त्रिकोण असेल तर त्याचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र वेगळं असू शकतं. समभुज त्रिकोण आहे, विषमभुज त्रिकोण आहे, बरोबर ना. काटकोन त्रिकोण आहेत, विशालकोन त्रिकोण आहेत, लघुकोन त्रिकोण आहेत, बरोबर ना. म्हणजे जसं काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर 1/2 गुणेला पाया गुणेला उंची आपण त्या ठिकाणी मेन्शन करत असतो, बरोबर ना. इतकं सोपं आहे भूमिती खऱ्या अर्थानं, लक्षात घ्या. परंतु आपण प्रिव्हियस क्वेश्चन सोल्युशन याला सध्या प्रायोरिटी देत असल्यामुळं थोडं साईड बाय साईड असं अवांतर जायला मलाही आवडेल, परंतु सध्या आपण इथे थांबूयात मीन्स काय तर आपण हे जे प्रश्न घेतो आहे त्याची उत्तरं कशी काढता येईल फक्त याचा आजच्या लेक्चरमध्ये विचार करूया मित्रांनो. या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा येईल. तर हा पहिला जो प्रश्न होता आपल्याला त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या होत्या आणि त्यावरून आपण त्रिकोणाचं काय काढलेलं आहे? क्षेत्रफळ काढलेलं आहे. रिसर समजून घ्या ह्या गोष्टी, पटलं ना. आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ या पद्धतीने काढलेलं आहे. सूत्र माहीत असणं या ठिकाणी गरजेचं, लक्षात घ्या मित्रांनो. तर हा प्रश्न आलेलाच होता MPSCला. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर बघा मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहे आणि माझ्याकडे प्रश्नावली आहेत, बरोबर ना. तुम्ही तिथे पाहू शकता आणि मी इथून वाचतो आहेत. हा सुद्धा जो क्वेश्चन आहे STM मुख्य परीक्षा 2011ला आलेला क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. प्रश्न असा आहे, एका चौरसाकृती बागेच्या भोवती, बरोबर ना. आता भूमितीय संकल्पना आहेत त्या मुळात, लक्षात घ्या. व्यावहारिकता याच्यामध्ये फार लपलेली आहेत, लक्षात घ्यायचं. साधारण MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा तर एवढं समजून घ्यायला हवं की तो प्रश्न नसून तो एक प्रकारचा त्याच्यामध्ये जी व्यावहारिकता ओतलेली आहेत प्रश्न विचारताना ती फार समजून घेणं गरजेचं आहे, बरोबर ना. बऱ्याचदा ना विद्यार्थी प्रश्नांची सोडवणूक करत असताना केवळ उत्तर काढायचं आहेत या हेतूनं जास्त प्रेरित राहतात, लक्षात घ्या. आता साधारण माझा जो गणिताचा रिझनिंगचा जो शिकवण्याचा अनुभव राहिलेला आहे त्यातून बऱ्याच काही सुधारणा झालेल्या दिसून आलेल्या आहेत एक्झाममध्ये, बरोबर ना. आधी येणारी प्रश्न आणि आत्ता येणारी प्रश्न यामध्ये खूप तफावत आपल्याला जाणवत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्याही पद्धतीमध्ये बरेचसे बदल झालेले दिसून येत आहेत. असं असतानासुद्धा बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी MPSCची खास करून तयारी करत असेल असे विद्यार्थी बऱ्याचदा प्रश्नानुसार प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतात, लक्षात घ्या. प्रकरणानुसार प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला तर फार बरं होईल या ठिकाणी, परंतु ते प्रश्नानुसार प्रकरण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कसं, मला काळकाम शिकायचं आहेत ना, तर पहिल्यांदा काळकामाची प्रश्न सोडवली पाहिजे. मग ते असं कुठं दिसते का, त्यासारखं आपण दुसरं पाहूया, मग तसे सोडवली. तसं नाही होत, लक्षात घ्या. हे भूमिती असो, बीजगणित असो, कुठलंही प्रकरण असू द्या, त्याला व्यवस्थित शिकताना एक गोष्ट क्लिअर असली पाहिजे की त्याचा बेस कशामध्ये आहेत, बरोबर ना.
साधारण हा जो प्रश्न आहे आता, हा जो माझ्यासमोर प्रश्न आहे, एस टी आय मुख्य परीक्षा 2011ला आलेला प्रश्न, एस टी आय मुख्य परीक्षा 2011ला आलेला प्रश्न आहे. एका चौरसाकृती बागेच्या सभोवताली असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, मग जसं चौरस म्हटलेलं आहेत ना, आपल्या डोक्यामध्ये चौरसाच्या संकल्पना जागृत झाल्या पाहिजे. मग चौरसाबद्दल बोलतोय, तो प्रश्न फार कठीण आहे. एकदा मी डायग्राम काढतोय तुमच्यासमोर, प्रश्न तुम्हाला खूप सोपा जाईल मित्रांनो. बघा, आता चौरस म्हटलं तर साधारण तुमच्यासमोर चौरस म्हटल्यानंतर तुम्हाला चौरसच जाणवला पाहिजे, तो बरोबर ना. भौमितिक रचना करताना त्या जागेचं सुद्धा आपल्याला प्लॅनिंग करता आलं पाहिजे, बरोबर आहेत. मग आता चौरस म्हटलं तर चौरस बरोबर आपण या ठिकाणी काढून घेऊया, ठीक आहे ना. आता समजा हा चौरस काढलेला आहे, ॲक्च्युली तो झाला नाहीत, मी इथून कट करतो आहेत, बरोबर ना. बघा आता थोडा यस, तर आता हा चौरस या ठिकाणी काढलेला आहे मित्रांनो. बघा, चौरस ही संकल्पना खऱ्या अर्थानं बहुभुजाकृतीची संकल्पना आहेत. माझा शब्द न शब्द लक्षात घ्या. जेव्हा भूमिती खऱ्या अर्थानं मी स्टार्ट करेल ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट आपण बारकाव्यासहित अगदी व्याख्यानसहित शिकणार, एवढं निश्चित आहेत. कशाला काय म्हणतात, भूमितीचं इन्फॉर्मेशन असल्याशिवाय भूमिती सुटत नाहीत. माझे शब्द लक्षात घेत चला. भूमितीची संपूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती असल्याशिवाय भूमिती सुटत नाहीत, बरोबर ना. बरं, माहीत पाहिजे. व्हाय क्लिअर असला की आपले प्रश्न सुटतात. प्रश्न सोपा आहे तो विचारलेला प्रश्न सोपा आहे. त्याच्यामध्ये बाग महत्त्वाचे नाही, झाडे महत्त्वाचे नाही. तो प्रश्न भूमितीय संकल्पनेला धरून विचारला, म्हणून भूमितीय संकल्पना आपल्याला माहीत पाहिजे, ती म्हणजे कुठली चौरसाची, बरोबर ना. बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांना विचारलं की चौकोन म्हणजे काय, तर सर्वांची उत्तर एकच असतात, जे चार कोण सारखे, चार बाजू सारख्या. मॅक्झिमम वेळा काय होतं मित्रांनो, तुम्ही ना चौरसाबद्दलच बोलत असता. खरं म्हणजे जी चौकोनाची व्यावहारिक डेफिनेशन आहे ही जनरली आपल्या लक्षातच राहत नाही. चार नैक रेषेबिंदूंना जोडणारी बंदिस्त आकृती वगैरे वगैरे, बरोबर ना. जनरली पर्टिक्युलर आपण चौरसाबद्दल बोलत असतो, असं तो एक गुणधर्माचा भाग झाला, बरोबर ना. प्रश्नाकडे जाऊयात. हा साधारण एस टी आय मुख्य परीक्षा 2011ला आलेला हा क्वेश्चन आहे. बघा, त्यांनी म्हटलं एका चौरसाकृती बागेच्या सभोवताली कोपऱ्यावर व प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 23 झाडे, कोपऱ्यावर सुद्धा लावलेली आहे आणि प्रत्येक बाजूवर 23 झाडे असे समान अंतरावर लावलेली आहेत. तर बागेच्या सभोवताली एकूण किती झाडे असतील. प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, कोपऱ्यावर आणि बाजूवर सुद्धा, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ कोपऱ्यासुद्धा यामध्ये कन्सिडर करावा लागेल आपल्याला, आणि हे सुद्धा घेतल्यानंतर 23 झाडे प्रत्येक बाजूला यावी लागतील. नीट लक्षात घ्या, अतिशय सोपा प्रश्न आहे, फार असे मांडणी नाही करायचे. 23 झाडे प्रत्येक बाजूवर लावायचे आहेत मित्रांनो. हेच एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. प्रत्येक कोपऱ्यावर एक एक झाड तर येणारच आहेत, बरोबर ना. इथे पण एक येईल, इथे पण एक येणार, इथे पण एक येणार, इथे पण एक येणार, इथे पण एक येणार, बरोबर आहे. म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी प्रश्न जर आपण नीट वाचला तर कोपऱ्यावरील जी झाडे आहेत मित्रांनो, ती किती होणार या ठिकाणी, तर ती असणार 4 झाडे. ही तर बाहेर पडली, बरोबर ना. आणि त्या प्रश्नाचं वाचन केल्यानंतर आपल्याला काय कळलं या ठिकाणी, की प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 23 झाडं असायला पाहिजे. ओके, सो या ठिकाणी ही दोन गेली, तर मग 23 मधली जर ही 2 गेली, आता या जो दरम्यानचा जो प्रवास आहे, नीट लक्षात घ्या बरं, इथपर्यंत हा 21 झाडांचा प्रवास आहे. म्हणजे इथे 21 झाडं लागतील, इथे सेम थिंग, इथे सुद्धा 21 झाडं लागतील, इथे सुद्धा 21 झाडं लागतील, इथे सुद्धा 21 झाडं लागतील. हे आशययुक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. प्रश्न कठीण आहे, सोपा आहे, यावरून त्याचं मूल्यमापन करणं फार चुकीचं MPSCच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, लक्षात घ्या. प्रश्नांचं वेटेज लक्षात घेऊन आपल्याला काम तर नक्कीच करायचं, बरोबर ना. ओके, तर प्रश्न अतिशय सोपा आहे. बघा काय म्हणतो आहे, कोपऱ्यावरही लावायचे आहेत आपल्याला आणि प्रत्येक बाजू. आता प्रत्येक बाजू म्हटलं तर हे वरची जी बाजू आहे, साधारण मी याला नाव दिलं AB आणि C आणि D. तर आता AD बाजूवर ही 2 कोपऱ्यावरची झाडं सोडली, म्हणजे 23 पैकी इथे 2 गेली, बरोबर ना. तर हे जे 4 आहेत ना, हे ओव्हरलॅपिंग आहे एक प्रकारचं, लक्षात घ्या. शब्द काय वापरला, ओव्हरलॅपिंग आहेत. ते प्रत्येक बिंदू ओव्हरलॅप होता या ठिकाणी. व्हाय, बिकॉज हा D जो आहे, इथे काउंटिंग करताना D येतो, इथे काउंटिंग, इथनंही काउंटिंग करताना D येतो. सेम थिंग, इथनं ह्या रेषेवरचा A काउंटिंग होत आहे आणि ह्या रेषेवरचा A काउंटिंग होत आहे. म्हणजे या ठिकाणचे 4 बिंदू जे आहे ओव्हरलॅपिंग होत आहे, बरोबर ना. आता ओव्हरलॅपिंग होत असल्यामुळं तिथं 4 बाहेर काढून टाकले. मग जे मधातले जे गॅप उरलेले आहेत त्या ठिकाणी मला सांगा, 23 पैकी हे 2 जर आपण मायनस केले तर प्रत्येक ठिकाणी आपण समान अंतरावर जे काय असतील 21 इथे 21 हवं होतं, 21 असे झाडे लावूया, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, प्रत्येक बाजूवर 21 म्हणून याप्रमाणे एकूण झाडे. आता बाजू किती आहे, 4, म्हणून 21 गुणिले 4 किती होणार या ठिकाणी, 4 × 4 4 × 8 84. म्हणून आपल्याला टोटल झाडे का जर काढायचे झाले मित्रांनो, अतिशय सोपं आहे, फार मांडणी करायची गरज नाही. हे बाजूवरचे झाले 84 आणि हे ओव्हरलॅपिंग झालेले 4, म्हणजे जे डबल काउंटिंगमध्ये येऊ शकते बिंदूंवर, त्यांनाही या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणजे 88 झाडे हे पूर्णतः आपल्याला लावता येईल, असं त्याचं या प्रश्नांचं उत्तर असेल मित्रांनो. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्हाला निश्चितच समजला असेल. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात.
बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न अतिशय सुंदर आहे आणि खूप सोपा पण आहेत आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. लक्षात घ्या. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर अवेलेबल आहेत. मी माझ्या प्रश्नावलीमध्ये वाचतोय. बघा, प्रश्न म्हणतो आहे STI मुख्य परीक्षा 2011ला आलेला हा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या. हा प्रश्न इथे आलेला आहेत आणि एकदा माझ्या निदर्शनास आला की हा एका क्लास 3ला सुद्धा अशा टाईपचा एक प्रश्न आलेला आहे. बघा, ते या प्रश्नामध्ये जे दिलेले आहेत ना, आयताकृती बागेमध्ये आपल्याला बाग महत्त्वाचे नाही तर आपल्याला आयत महत्त्वाचं आहे या ठिकाणी. बरोबर आहे. बघा, प्रश्न मी वाचतोय, तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता. 100 मीटर आणि 80 मीटर या आयताकृती बागेमध्ये. लक्षात घ्या. आता 100 आयताची लांबी आणि रुंदी या ठिकाणी किती आहे तर 100 मीटर आणि 80 मीटर, म्हणजे लांबी झाली 100 मीटर, रुंदी झाली 80 मीटर. या बागेमध्ये मध्यातून एक रुंदीला आणि एक लांबीला समांतर असलेला असा रस्ता काढलेला आहे, जो साधारणतः तो किती मीटरचा आहे, तो आहे 2 मीटरचा. बरोबर आहे. तर आपल्याला रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. हा प्रश्न STI मुख्य परीक्षा 2011ला आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा कसा सोडवायचा आहे. एकदा ना प्रश्नांचा डाटा आपण तयार करूयात आणि बरं, फार मांडणी करायची गरज नाहीत. भूमितीय संकल्पनांची जर या ठिकाणी फुलफिल इन्फॉर्मेशन असेल मित्रांनो, तर हे प्रश्न असे सहज आपले सुटून जातात. बरोबर ना. MPSCला आलेलेच प्रश्न आपण मुद्दाम घेतो आहेत आज. लक्षात घ्या. तर काय म्हटलेलं आहे बघा, त्यानुसारच आपण जाऊयात. ओके, साधारण या ठिकाणी अशा पद्धतीने मी डायग्राम काढतो आहे. बघा, ओके. आता हे जे डायग्राम काढलेले आहेत नीट लक्षात घ्या. आता डायग्राममध्ये मी थोडा कच्चा आहेत, कारण मी पेनानं काढतो आहे त्या ठिकाणी, तरी पण चांगली येण्याचा मी प्रयत्न करेलच. मेन मुद्दा आहेत की आपल्याला ते समजून घ्यायचं. नीट लक्षात घ्या. साधारण ही बाग आहेत आपली ABC आणि D. बरोबर ना. नीट लक्षात घ्या. प्रश्न सोपा आहेत. मॅसेज एकदा भेटला प्रश्नाचा की प्रश्न अतिशय सोपा जातो आपल्याला. बरोबर ना. हे 100 मीटर लांब आहेत. बरोबर ना. याचं किती आहे 100 मीटर. बरोबर आहे. आणि जी रुंदी आहेत मित्रांनो ही किती आहेत, ही 80 मीटर आहेत. बरोबर ना. 80 मीटर. आता मुद्दा असा आहे की रुंदीला आणि लांबीला समांतर असलेला 2 मीटर लांबीचा रस्ता त्यांनी काढलेला आहे. बरोबर आहे. तो एक रुंदीलाही समांतर आहे आणि मध्यातून गेलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे, मध्यातून गेलेला आहे. मग मी या ठिकाणी रस्ता तयार करतो आहेत. बघा, 2 मीटरचा आपल्याला रस्ता हवा आहे. बरोबर ना. एक या पद्धतीचा, एक या पद्धतीचा. बरोबर आहे. अतिशय सोपं आहे. जेव्हा तुम्ही रचना एखादी करून जाता तेव्हा प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि खूप पूरक प्रमाणे भेटून जातं. लक्षात घ्या. म्हणजे जे हवं आहेत ना त्यानुसार तुम्हाला उत्तर काढता येतं. बघा, हां, थोडं मी पेनानं डायग्राम काढलेले आहेत, तेवढं समजून घेऊ शकता तुम्ही. बरोबर ना. आपल्याला भूमितीय संकल्पना आपल्याला स्पष्ट असल्या पाहिजे, ते फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये. प्रश्नांची एकदा परिभाषा समजून घेऊयात आपण. प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे की 100 मीटर लांब आणि 80 मीटर रुंद असे एक आयताकृती बाग आहेत. आणि या आपल्याला बाग महत्त्वाचीच नाही खरं म्हणजे. लक्षात घ्या. आपल्याला महत्त्वाची आहे भूमितीय संकल्पना, त्यात आयत महत्त्वाचा आहे, रेक्टँगल महत्त्वाचा आहे. बरोबर ना. सो आयताची जी लांबी आहेत ना, बरं, लांबी ती आहेत 100 मीटर आणि रुंदी जी दिलेली आहे ती आहे 80 मीटर. बरोबर आहे. नीट लक्षात घ्या. आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. बरोबर ना. परंतु विचारलं त्यांनी ते नाहीत ना. माझ्या निदर्शनास आलेला जो मगाशी मी प्रश्न म्हटला तेव्हा त्यांनी रस्ता सोडून उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ विचारलं होतं. नीट लक्षात घ्या. डुप्लिकेट अँड ट्रान्सफॉर्मेशन रूल आपल्याला अभ्यासामध्ये नेहमी यूज करायचा असतो. शिकलेली एखादी गोष्ट ही भविष्यात नाही तर प्रत्येक ठिकाणी वापरता येईल का हे आपल्याला नेहमी पाहणं गरजेचं असतं. बरोबर ना. सो बघा, प्रश्नात विचारलं काय, प्रश्नांची परिभाषा समजून घ्यायचं आहे. आता ह्या प्रत्येक ठिकाणी ना, प्रत्येक ठिकाणी बघा, प्रत्येक ठिकाणी 2-2 मीटरचा रस्ता आहेत. लक्षात घ्या. 2-2 मीटरचा रस्ता आहेत, 2 मीटरचा रस्ता आहेत, 2 मीटरचा रस्ता आहे. मित्रांनो, इथं सुद्धा नाही, रचना या ठिकाणी पॉईंट टू पॉईंट मी करतोय. बघा, हे सुद्धा या ठिकाणी स्क्वेअर तयार झालेला आहे आणि हा याचं सुद्धा प्रत्येकाचं 2 मीटर 2 मीटर 2 मीटर 2 मीटर मेजरमेंट असतील. बरोबर ना. आता याला ना तुम्ही आपल्या भाषेमध्ये ओव्हरलॅपिंग झालेला रस्ता म्हणू शकता. लक्षात घ्या. जो इथनं पण गेला आणि हा जो स्क्वेअर आहेत ना हा ओव्हरलॅप झालेला आहे. लक्षात घ्या. प्रश्नाची नसन्नस पकडायचे, फार मोठं मांडत नाही बसायचं. बघा, मांडत नाही बसायचं. आपल्याला विचारलं काय, प्रश्नांचा मेन क्लॉज आहेत की त्यांनी विचारलं आहे फक्त रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला. बरोबर आहे. बस त्याला टार्गेट करायचं. काय विचारलं आहे, रस्त्याचं क्षेत्रफळ. असं फार मांडणी नाही करायचे. बघा, रस्ता 1, रस्ता नंबर 1. आता रस्ता नंबर 1 मी घेतो तुमच्या दृष्टीने हा. नीट लक्षात घ्या. बरं, चांगलं लक्ष द्या. हा म्हणजे इथनं जो सुरू झालेला आहे तो इथपर्यंत हा रस्ता घेतो मी असा. आता मित्रांनो, ह्या पूर्ण रस्त्याची जी लांबी आहे किती आहे, रस्ता 1चे क्षेत्रफळ घेतो. लांबी किती आहे 100 मीटर. यस. गुन्हेला रुंदी किती आहे 2 मीटर. म्हणजे याचं क्षेत्रफळ झालं मित्रांनो या ठिकाणी 200 मीटरचा वर्ग किंवा 200 चौरस मीटर. हे झालं पहिला मुद्दा या ठिकाणी क्लिअर. बरोबर आहे. बघूयात आपण काय होतं. काय केलं मी, काहीच नाही. मी ना याच्या मागे लागलो असतो ना, ह्या प्रत्येक रेक्टँगलच्या याच्या मागे लागायची गरज नाही. ज्याला विचारलं त्याला टार्गेट करा. रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे.
आणि काही हिंट आपल्याला दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे, त्याचा वापर आपल्याला करायचा. बघा, हे आयताची लांबी जर 100 मीटर असेल तर साहजिक आहे रस्त्याची लांबी झाली इथपासून तर इथपर्यंत 100 मीटर आणि रुंदी झाली 2 मीटर, म्हणजे लांबी गुणिले रुंदी या अर्थानं त्या रस्त्याचा पर्टिक्युलर हा जो रस्ता आहे असा हा लांब याचं क्षेत्रफळ झालं 200 मीटर. बरोबर आहे. रस्ता नंबर 2 घेतोय मी या ठिकाणी, थोडं लक्ष द्या. रस्ता नंबर 2 याचं क्षेत्रफळ जर काढायचं झालं मित्रांनो तर आता उभं घ्यावं लागेल मला, म्हणजे रस्ता हा जो 1 काढलेला होता बघा, या ठिकाणी जर सांगायचं तात्पर्य जर थोडं विस्तारमध्ये घेतो मी या ठिकाणी. बघा, रस्ता नंबर 1 कसा आहे आपला हा, बरोबर ना, रस्ता झाला हा 1 आणि रस्ता नंबर 2. आता रस्ता नंबर जो 2 आहे आपला हा कसा दिसतो, हा ना असा दिसतो, थोडं असं मांडतोय, चालेल, काही अडचण नाही, नीट लक्षात घ्या. रस्ता नंबर 1 हा झाला, रस्ता नंबर 2 हा झाला. आता याची रुंदी जी आहे 2 मीटरच आहेत आणि ही उभी जी लांबी आहे त्याला आपण आता आयताच्या दृष्टीनं ती रुंदीच झाली, पण रस्त्याच्या हिशोबाने ही जी लेंथ आहे ह्या जसा 80 मीटर आहे सेम तसं हे 80 आहे, म्हणजे याचं क्षेत्रफळ काढत असताना ते 80 गुणिले 2 बरोबर 160 मीटरचा स्क्वेअर झालं. बघा, बरोबर आहे. याचं क्षेत्रफळ मी या ठिकाणी प्रमोट केलं, फार मांडत बसायचं नाही, जस्ट एक मेसेज जनरेट करायचं आपल्याला माइंडमध्ये, बरोबर ना, बरोबर आहे. थोडं विश्लेषण याच्यासाठी जास्त करतो आपल्याला, सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घ्यायचं, बरोबर आहे. तर बघा, म्हणजे नंबर 1ला तुम्ही आडव्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढलं 200 मीटर, तुम्ही उभ्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढलं 160 मीटर, बरोबर आहे. म्हणजे एकूण क्षेत्रफळ नीट लक्षात घ्या, एकूण क्षेत्रफळ तुमचं झालं या ठिकाणी 200 + 160 म्हणजे इज इक्वल टू 360, बरोबर आहेत. पण पूर्ण झालं का नाही, मगाशी मी बोललो होतो की हा जो मधला स्क्वेअर आहे हा ओव्हरलॅप झालेला आहे, लक्षात घ्या. काय झालेलं आहे, ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. तुम्ही त्याला नाव देऊ शकता, काय झालेलं आहे, ओव्हरलॅपिंग रोड. ओके, ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. सो ओव्हरलॅपिंग झाला मग त्याचंही परिमाण किती आहे, 2 मीटर, कारण अवरत चौरत 2 असल्यामुळं त्याचं जर क्षेत्रफळ काढलं मित्रांनो ते थोडं माइंडमध्ये काढूया, तर त्याचं क्षेत्रफळ 2चा वर्ग 4 होतो, म्हणजे या ठिकाणी 356 मीटरचा स्क्वेअर हे उरतं. हेच उरलेल्या रस्त्याचं क्षेत्रफळ असेल, जस्ट बिकॉज ऑफ रिझन काय असेल याच्यामधलं बघा, उभ्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढलं 200 मीटर, आडव्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढलं, आडवा मीन्स कुठला आता हा, त्याचं क्षेत्रफळ निघालं आपलं 200 मीटर. जे उभ्या रस्ता आहे या दृष्टीनं त्याचं निघालं 160 सेंटीमीटरचा वर्ग, सेंटीमीटर नाही म्हणायला पाहिजे, मीटरचा स्क्वेअर आहे तो, बरोबर ना, म्हणजे चौरस मीटर त्याला म्हणतो. आता याची आणि याची ॲडिशन केली म्हणजे दोन्ही रस्त्याचं क्षेत्रफळ काउंटिंग करत असताना ते झालं 360 मीटरचा स्क्वेअर किंवा 360 मीटर. ओके, सो त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जे ओव्हरलॅपिंग झालेलं क्षेत्रफळ आहे ते हे आहे 4 वालं, कारण 2चा वर्ग 4 होतो जो सेंटरला, कारण इकडने मोजताना याचं डबल इकडने काउंटिंग झाला, तिकडनंही काउंटिंग झाला, तो पुन्हा मोजला गेला, बरोबर ना, म्हणून तो पुन्हा मोजला गेला, म्हणून 2चा वर्ग 4 हा त्या ठिकाणी मायनस करायचा, एक्स्ट्रीमली सॉरी इथे मायनसचं साईन पाहिजे होतं मित्रांनो, सॉरी, हे मायनस केलेलं आहे, बरोबर ना. आता हे मायनस केल्यामुळे झालं असं की उरलं किती आपल्याकडे 356 आणि हेच तुमचं काय फायनल ॲन्सर आहे. परत एकदा रिवाईज करतो आहे विथिन मिनिटामध्ये, लक्ष द्या. आपल्याला विचारलं आहे 80 मीटर रुंद 100 मीटर लांब अशी एक आयताकृती बाग आहेत, त्या बागेमध्ये पॅरलल रुंदीलाही लांबीलाही पॅरलल समांतर असलेली अशी मधातून गेलेले रस्ते काढलेले आहेत, लक्षात घ्या. त्या रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलं आपल्याला, कन्सिडर करायचं आहे असा जर रस्ता विचार घेतला, जसं हे 100 आहे तर हाही 100 असेल, हा असा 80 असेल, कारण इकडे रुंदी 80 आहेत. रस्त्याचं जे मेजरमेंट आहे रुंदी ते 2 मीटरचे आहेत, म्हणजे 2 गुणिले 100 केलं तर ते 200 आलं, 80 गुणिले 2 केलं तर ते 160 आलं, दोघांची बेरीज 360 आली, आणि ओव्हरलॅप झालेला रस्ता 4 चौरस मीटरचा आहे, तो मायनस केला, उरले किती 356 मीटरचा स्क्वेअर म्हणजे चौरस मीटर, हे त्याचं क्षेत्रफळ आहे. कोणाचं क्षेत्रफळ आहे विचारलं, काय रस्त्याचं क्षेत्रफळ आहे, हेच तुमचं फायनल उत्तर असेल. हा प्रश्न आलेला होता STI मुख्य परीक्षा 2011ला. तर मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे, समजून घ्या. चला तर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, असिस्टंट एक्झाम 2015 असिस्टंटच्या परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे 2015ला. मी प्रश्नाचं वाचन करतो, तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहेच बघा. एक तार वळवून, आता वळवून म्हणजे त्याला वाकून वगैरे म्हणतो आपण, तिला चौरस आकार दिला तेव्हा तिचं क्षेत्रफळ 484 बनते, बरोबर ना. संकल्पना बघा कशी आहेत, मी थोडे डायग्राम या ठिकाणी काढतो आहेत. एक तार आहेत, बरोबर ना. आता तो तार आपण ना वाकविलेला आहे, लक्षात घ्या. ओके, आणि त्याला वाकविल्यानंतर त्याचा एक चौरस तयार केला. प्रश्न वाचतोच मी परत एकदा, फक्त डायग्राम बघा. वाकविलेला आहे, त्याला चौरस तयार केला, तोच तार घ्यायचा आहे आणि त्याचा वर्तुळ आपल्याला तयार करायचं आहे, बरोबर आहे. ओके, क्लिअर आहे सगळ्यांचं. बघा प्रश्न नीट वाचूयात आपण पुन्हा एकदा. मेसेज काय म्हणतो बघा, प्रश्न बघा काय आहेत. एक तार आहेत, आता तार वाकविता येतो तर सगळ्यांना माहीत आहे, बरोबर ना. सिम्पल लॉजिक आहे. जरा आपल्याकडे तार असतात तो पण आपण घेतलेला असता, बरोबर ना. त्या ताराला ना चौरसाकृती वाकविलं. ओके, सेम असं ABCD नीट लक्षात घ्या. आणि या चौरसाचं क्षेत्रफळ म्हणतो आहेत मी
ते 484 दिलं आहेत आपल्याला. ते कशामध्ये? चौरस सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहेत बघा. चौरस सेंटीमीटरमध्ये क्षेत्रफळ दिलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. विचारलं काय सर्व मी परत 2 वेळा समजून सांगतो. हा प्रश्न समजून घ्या. हा मुख्य परीक्षा 2000 असिस्टंटला आलेला 2015चा क्वेश्चन आहे. MPSCनेच विचारलेला. बघा काय म्हटलेलं आहे. एक तार आहे विशिष्ट लांबीचा, शब्दावर पकड असू द्या. त्या ताराला ना मी वाकविलं, प्रश्नानेच वाकविलं समजा, वाकला, त्याच्यापासून चौरस तयार केला आणि त्या चौरसाचं क्षेत्रफळ भरलेलं आहे 484. आता तो तार ना जसा चौरसाकृती वाकविला, त्याचं म्हणणंच ते आहे प्रश्नांचं, जसं त्या तुम्ही ताराला वाकविलं आणि त्याचं चौरस तयार केला, तेव्हा त्या चौरसाने बंदिस्त केलेलं क्षेत्र हे 484 चौरस सेंटीमीटर बनलेलं आहे. प्रश्नाचं म्हणणं असं आहे की तोच तार परत जसा चौरस तुम्ही वाकविलेला होता, सेम त्याचा वर्तुळ तयार केला. आता होऊ शकतो ना, बरोबर आहे. मग तोच तार जेव्हा चौरसाकृती जागा त्यानं बंदिस्त केली, तेव्हा त्याचं क्षेत्रफळ हे 484 चौरस सेंटीमीटर होतं. तर त्याच तारेने जर वर्तुळ तयार केला, तर त्यामुळे बंदिस्त जे जागा आहेत त्याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलं आहे. म्हणजे एकंदरीत वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे, बरोबर आहे. मग करायचं काय? थोडं आपल्याला डायग्राम करायचे, रचना करायची. बघा मित्रांनो, हा जो तार आहेत ना, साधारण इथून असा हा जो पूर्ण तार आहे, बाउंड्रीज म्हणतो आहेत ना चौरसाची, हा एकूणच तार आहेत. लक्षात घ्यायचं, हा तार एकूण आहे किती हे पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. कारण तो तार जर काढला, मग त्या तारापासून जो वर्तुळ तयार होईल ना, वर्तुळ, ओके, हा जो वर्तुळ तयार होईल मित्रांनो, नीट लक्षात घ्यायचं बरं मॅसेज काय. तर हा जो पूर्ण तार आहेत हा आणि हा जो राऊंड आहेत हा तार सेम आहेत. क्लिअर झालं? म्हणजे ताराची लांबी आपल्याला काढायची आहेत. बघा विचारलं काय आहे, तर आपल्याला विचारला याचं क्षेत्रफळ विचारलं आहे. हा अर्थ आपल्याला या ठिकाणी अभिप्रेत आहेत. लक्षात घ्या. प्रश्न समजला, प्रश्नाचा अर्थ लागला की आपल्याला काउंटर अटॅक करता येतो प्रश्नावर. लक्षात घ्या. डील करायचे आहेत प्रश्नांसोबत, बरोबर ना. असंख्य संकल्पना, असंख्य भानगडी, असंख्य गोष्टी, असंख्य डेफिनेशन, असंख्य तात्विक भागाचे निकष, निष्कर्ष, संदर्भ जर डोक्यात असतील तर प्रश्न खूप कमी वेळामध्ये सुटतो. लक्षात घ्या, बरोबर ना. प्रश्न कठीण आहे नाही, त्याच्या साईजवरून तो कठीण आहे, लहान आहे, सोपा आहे हे बिलकुल कळत नाही आणि तसं करू पण नाहीत आपण. लक्षात घ्या. प्रश्नाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे, अतिशय सोपा आहे. काय म्हणतो प्रश्न बघा मित्रांनो. प्रश्न असा म्हणतोय, एकदा मी परत प्रश्न समजून घेतोय, कारण प्रश्न समजून घेणे सगळ्यात जास्त महत्त्वाचं माझ्या दृष्टीने तरी. लक्षात घ्या काय म्हणतोय. एक तार आहेत, त्याचं माप दिलेलं नाहीत, माझे शब्द लक्षात घ्या. त्या ताराला आता जर आपण चौरसाकृती असं वाकविलं ना, तर त्या चौरसाकृतीची जागा तयार होते या ठिकाणी. ह्या जागेचं क्षेत्रफळ मित्रांनो किती होते? 484 चौरस सेंटीमीटर होते. परंतु तोच तार मग चौरसाकृती जो वाकविलेला होता, त्याला आता वर्तुळाकृती असा वाकविलेला आहे. तेव्हा हे जे वर्तुळाचं क्षेत्रफळ जे बंदिस्त झालेलं आहे, याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो. वर्तुळाच्या क्षेत्र काही बेसिक फॉर्म्युले या ठिकाणी मी मांडतात बघा. बेसिक फॉर्म्युले म्हणजे काय आहे, तर सिंपल आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, तर बाजूचा वर्ग माहीतच असायला पाहिजे. चौरसाची परिमिती बरोबर काय हे पण माहीत असायला पाहिजे. लागतं हे, सप्लिमेंटरी फॉर्म्युले आहेत काही. परिमिती बरोबर काय, तर 4 गुणिले बाजू होते, बरोबर ना. ओके, आपल्याला वर्तुळाचा सुद्धा संबंध आला त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय, तर पाय आर स्क्वेअर. आपल्याला परिघाचं सुद्धा काम पडेल. वर्तुळाचा परिघ बरोबर काय, तर 2 पाय आर याचं सुद्धा काम पडेल. रिसर जायचं, कशाला काय लागतं हे समजून घ्यायचं. प्लॅनिंग चांगलं केलं की प्रश्न फार कमी वेळेमध्ये सुटतो. लक्षात घ्या. प्रश्न काय म्हणतोय परत एकदा समजून घ्या. प्रश्नामध्ये चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्याच चौरसाच्या त्या तारापासून वर्तुळ तयार होतं, त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. चला उलट गिनती सुरू करू उदाहरणाची. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाहिजे असेल तर पाय आर स्क्वेअर पाहिजे. म्हणजे पाय तर 22/7 माहीत आहे, परंतु आर लागतो. आर कुठून निघेल, आर म्हणजे त्रिज्या. आर आपल्याकडे आहे नाहीत. आर कुठून भेटेल, तर आर परिघावरून भेटेल, कारण 2 पाय आर मध्ये आर भेटतो. मग 2 पाय आर म्हणजे वर्तुळाचा परिघ होतो. मग परिघ कुठून आणला, परिघ आपल्याला भेटतो चौरसाच्या परिमितीवरून, कारण या 484 या चौरसाच्या क्षेत्रफळावरून आपल्याला फॉर्म्युला यूज करून चौरसाची बाजू भेटेल आणि चौरसाची बाजू भेटेल म्हणजे चौरसाची परिमिती भेटेल आणि चौरसाची परिमिती भेटली, हीच त्या तारेची लांबी झाली. हीच त्या तारेची लांबी झाली आणि हीच त्या तारेची लांबी म्हणजे ह्या वर्तुळाच्या परिघाची लांबी होईल. तेच आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर प्लॅनिंग झालेलं आहे, आपलं ॲक्शन प्लॅन तयार आहेत. आपण प्रश्न सोडूयात बघा. पहिला डायरेक्ट आणि फार मांडणी नाही करायचे बघा. म्हणजे आपल्याला डायरेक्ट घ्यायचं काय दिलेलं आहे, क्षेत्रफळ. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या, बाजूचा वर्ग बरोबर 484 ऑलरेडी आलेलंच आहे. म्हणजे आपल्याला फक्त बाजू हव्या आहेत. म्हणजे 484 हे कशात जाईल, वर्गमुळात जाईल. म्हणजे 22. चौरसाची बाजू किती निघाली. मी फार कमी रचना या ठिकाणी, वाक्य फार कमी लिहितो आहे, तुम्ही फक्त जास्त लक्ष द्या, पटलं ना. म्हणजे चौरसाची जी बाजू आहे ती किती निघाली मित्रांनो या ठिकाणी, 484चं वर्गमूळ किती निघालं, 22 सेंटीमीटर निघालं. ठीक आहे.
काय निघालं म्हणजे 22 सेंटीमीटर काय निघाली, चौरसाची बाजू निघाली. नीट लक्षात घ्या बरं, चौरसाच्या चारी बाजू कशा असतात, सारख्या असतात. कुठल्याही त्रिकोणी असेल, चौकोन असेल, आयत असतील, कुठलीही डायग्राम असेल, त्याची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते. म्हणून या ठिकाणी नीट लक्षात घ्या, चौरसाची परिमिती या ठिकाणी म्हणतोय, चौरसाची परिमिती बरोबर काय, तर 22 गुणिले 4 म्हणजे बाजू गुणिले 4 म्हणजे ती येते मित्रांनो 88 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ 22 22 22 22 असं टोटल याचं मेजरमेंट जे बाहेर पडलं ते किती पडलं, 88 सेंटीमीटर बाहेर पडलं. लक्षात घ्या, 88 सेंटीमीटर. नीट लक्षात घ्यायचं. मी काय बोललो मगाशी, परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज म्हणजे पूर्ण बॉर्डर रांग, सॉरी ती जी कडा आहेत ना त्याची, ती हे पूर्ण बाउंड्रीज 88. सो तेच 88 सेंटीमीटरचं तार म्हणजे ताराची लांबी ही इथं क्लिअर झाली. म्हणून ताराची लांबी ही किती निघाली, 88 सेंटीमीटर. आता ताराची लांबी हीच काय आहे, परीघ. म्हणून वर्तुळाचा परीघ बरोबर हा सुद्धा 88 सेंटीमीटर असेल मित्रांनो. व्हाय, कारण तो जो तार आहे 88 सेंटीमीटरचा तोच तुम्ही वाकविलेला आहे या ठिकाणी आणि त्याच्याचपासून वर्तुळ तयार झाला. म्हणजे वर्तुळाचा परीघ निघाला 88 सेंटीमीटर. क्लिअर झाला. आता वर्तुळाचा परीघ 88 सेंटीमीटर भेटला म्हणजे तुम्हाला आर काढायचा आहे. आर कुठून भेटतो, वर्तुळाच्या परीघाचं सूत्र आहे 2πr, राईट. आणि म्हणजे आर भेटला की आपण क्षेत्रफळ काढू शकतो. वर्तुळाचा परीघ किती दिलेला आहे, परीघाचं सूत्र आहे मित्रांनो बघा 2πr, बरोबर ना. 2πr म्हणजे याचा अर्थ परीघ किती दिलेला आहे, 88 म्हणजे 2 गुणिले पाय म्हणजे का 22/7 गुणिले आर. आर आपल्याला काढायचं आहे, बरोबर ना. म्हणजे आर इज इक्वल टू हे 88 गुणिले आहे खालचे 7 वरचे 2 गुणिले 22 येणार या ठिकाणी. म्हणजे 22 गुणिले 4 2 दुनी 4 म्हणजे आर निघाला 14 सेंटीमीटर. म्हणजे तुमच्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर निघाली 14 सेंटीमीटर. क्लिअर झालं. कारण वर्तुळाच्या क्षेत्रफळ काढण्यासाठी त्रिज्या माहीत असणं गरजेचं आहे. आणि आता वर्तुळाचे क्षेत्रफळ नीट लक्षात घ्या, वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे πr². अर्थ भेटलात तुम्हाला. म्हणजे πr² म्हणजेच काय, क्षेत्रफळ बरोबर 22/7. पायची किंमत काय घ्यायची आहे, 22/7. आरचा वर्ग म्हणजेच कोणाचा, 14 गुणिले 14चा वर्ग. लक्षात घ्या, बरोबर आहे. कारण MPSCने विचारलं म्हटल्यानंतर प्रश्न महत्त्वाचाच आहे तो. सोडू आहे त्याला. 7 दुनी किती 14. म्हणजे क्षेत्रफळ बरोबर तुम्ही 22 गुणिले 14 गुणिले 2चा गुणाकार केला तर तो 616 येतो. म्हणजे 616 चौरस सेंटीमीटर हे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं. उत्तर निघालेलं आहे आपलं. मी एकदा फक्त रिव्हिजन घेतो आहे प्रश्नांचे. नीट लक्ष द्या, रिसर लक्ष द्या. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर अवेलेबल आहेत. मांडणी फार कमी करायची, प्रश्न जास्त समजून घ्यायचं. लक्षात घ्या. ओके. सो बेसिक टू ॲडव्हान्स अर्थ तोच आहे. लक्षात घ्या. पुन्हा एकदा आपल्याला दिलेलं आहेत, एक तार आहेत, त्याला चौरसाकृती वाकविलं, त्यानंतर वाकविल्यानंतर जो चौरस तयार झाला हा, त्या चौरसाचं क्षेत्रफळ 484 होतं. त्याचं म्हणणं असं आहे की मग तोच तार जसा स्क्वेअरमध्ये वाकविला होता तो आपल्याला वर्तुळामध्ये वाकवायचा आहे. मग तो वाकविल्यानंतर जे बंदिस्त तयार होतं क्षेत्रफळ, त्याचं क्षेत्रफळ विचारलं. मग त्या क्षेत्रफळासाठी काय लागतं, वर्तुळाच्या क्षेत्रफळासाठी काय लागतं, πr² लागतं. म्हणजे त्रिज्या माहीत पाहिजे. त्रिज्या माहीत नाही आहेत आपल्याला. त्रिज्या कुठून भेटेल तर परिघावरून. कारण आपल्याला एक इथं लक्षात घ्यायचं आहे, कुठून कुठं जायचं हे लक्षात घ्या. दिलेला होता चौरस, काढायचं होतं वर्तुळाचं क्षेत्रफळ, हरकत नाही. मग चौरसाच्या क्षेत्रफळावरून चौरसाची बाजू निघाली. मग चौरसाची बाजू निघाली म्हणून आपल्याला गुणिले 4 करून पूर्ण बाजूची बेरीज म्हणजे 484 वरून आपण बाजू काढली आणि बाजूवरून गुणिले 4 केलं तर 88 सेंटीमीटर हे तारेची लांबी निघाली. चौरसाची परिमिती म्हणजे तारेची लांबी, बरोबर ना. आता तारेची लांबी 88 सेंटीमीटर निघाली. हेच वर्तुळाच्या परीघ आहेत. परीघ म्हणजे जो कडा असतो तो, बरोबर ना. ओके. म्हणजे जेवढा तार तेवढंच परीघ नाही का, मग तो सुद्धा 88 सेंटीमीटर. परिघाचं सूत्र आहे 2πr. त्याच्यामध्ये इनपुट केलं आपण 88ला, 88 इनपुट केलं, फॉर्म्युला यूज केला. आर म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या निघाला तुमचा 14 सेंटीमीटर. आता तेच त्रिज्या तुम्हाला वापरायचे आहे क्षेत्रफळासाठी. क्षेत्रफळाचं सूत्र आहे πr². पायाचा वर्ग म्हणजे 22/7. पायची किंमत 14 गुणिले 14 ही त्रिज्या झाली, बरोबर ना. त्याचं कॅल्क्युलेशन केलं आपण या ठिकाणी आणि 616 चौरस सेंटीमीटर हे तुमचं वर्तुळाचं क्षेत्रफळ निघालं. हा असा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. हा झाला प्रश्नांचा माहिती भाग, हा झाला माहिती भाग. तुम्ही त्याला प्रॉपरली यूज केलेला आहे, बरोबर ना. आणि यावरूनच तुमची डाटा तुम्ही सेट केलेला. काय केलं बघा, तुम्हाला क्षेत्रफळ दिलं होतं त्यावरून बाजू काढली बघा एकदा. बाजूवरून तुम्ही चौरसाची परिमिती काढली आणि चौरसाच्या परिमितीवरून तुम्ही वर्तुळाचं त्रिज्या काढली आणि वर्तुळाच्या त्रिज्येवरून वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं. समजलं मित्रांनो. तर आपण जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. बघा मित्रांनो, अगदी शेवटचा प्रश्न आहे आजच्या या प्रिव्हियस क्वेश्चन
सोल्युशन या लेक्चरमधला जे भूमितीला आपण आज घेतो आहे, बरोबर ना. सातत्यानं आपण व्हिडिओ टाकतच राहणार, तो भाग नाहीत. तर शेवटला प्रश्न आहे, अतिशय गांभीर्यपूर्ण समजून घेऊयात. भूमितीचे प्रश्न सोडत असताना केवळ फॉर्म्युले माहीत आहे एवढंच नाही. मग असे म्हटल्याप्रमाणे त्याचा तात्विक भाग, त्याचे विश्लेषण, निकष, नियम, गुणधर्म सर्व आपल्याला माहीत असायला हवे, बरोबर ना. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहेत. असिस्टंट 2015 मुख्य परीक्षेला आलेला हा क्वेश्चन आहे साधारण, बरोबर ना. बघा प्रश्न मी आकृती आधीच काढून ठेवलेली त्या ठिकाणी, कारण मागे तुम्हाला बोललो होतं एका लेक्चरमध्ये थोडं टेक्निकल बाबतीत थोड्या अडचणी येतात मला, कारण मी आधीच काढून ठेवलेलं, बरोबर ना. आपला जो व्हाईट बोर्ड आहे याच्यावर एकदम डायरेक्ट न मांडता मी आधी आकृती तयार ठेवलेली या प्रश्नासाठी, आणि प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतील आणि माझ्यासमोरची जे प्रश्नपत्रिका आहे त्यामधून मी प्रश्न वाचतो आहे. नीट लक्षात घ्या. प्रश्न असा आहे तुमच्या जो स्क्रीनवर आहे, जर सोबतच्या आकृतीतील वरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 100% असेल तर खालच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती टक्के एवढं विचारलं आहे. बस एवढं लक्षात घ्या. आता हा जो वरचा त्रिकोण आहे याचं क्षेत्रफळ आपल्याला किती दिलेलं आहे मित्रांनो, तर ते दिलेलं आहे 100%. हा साधारण पहिला त्रिकोण आहे, बरोबर ना. हा आणि हा आपल्याला दुसरा त्रिकोण दिलेला आहे त्या ठिकाणी. नीट लक्षात घ्या. हे काढायचं कसं, याचे काही रेफरन्स आहे, कुठला फॉर्म्युला लागत नाही ना, कुठलं कॅल्क्युलेशन करायचं आहे ना, कुठलं मांडणी करायची आहे. नीट लक्षात घ्या. जोपर्यंत याचे अर्थ आपल्याला माहीत नाही, प्रश्न समजून नाही घेणार, प्रश्नांचा अभ्यास आपल्याला गाढ नसेल आणि त्या प्रकरणाचं वैशिष्ट्यपूर्ण नॉलेज जर आपल्याला माहीत नसेल तर प्रश्न चुकतो. मी प्रत्येक वेळेस सांगतो की प्रकरणं माहीत करून घ्या पहिल्यांदा, त्या प्रकरणाचं बेसिक आयडिया समजून घ्या, त्याच्या मूलभूत गाभाभूत घटकांच्या संकल्पनासुद्धा समजून घ्या, मग प्रश्नाकडे जा. पटलं ना. भूमितीच नाही, बीजगणित असेल, रिझनिंगचा कुठलाही लॉजिकल रिझनिंगचा पार्ट असेल, मेंटल ॲबिलिटीचा पार्ट असेल, व्हर्बल नॉन व्हर्बलचा पार्ट असेल, काही पण असू द्या, लक्षात घ्या. प्रकरणाच्या तात्विक भागाचा म्हणजे त्याचे जे पहिल्यांदा जे विश्लेषणात्मक माहिती राहते ना, त्याला पहिल्यांदा समजून घ्या. त्याच्यामध्ये असंख्य बारकावे लपलेले असतात, लक्षात घ्या. आता हा प्रश्न सोडवायचा म्हटल्यानंतर की याला कॅल्क्युलेशन आहेत का, बिलकुल नाही. तर प्रश्न पहिल्यांदा नीट समजून घ्यायचा आहे. त्रिकोण नंबर 1 म्हणजे असं ABC, ओके, आणि DEC हा दोन्ही त्रिकोण काटकोन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. काटकोन आहेत, बरोबर ना. आता याला जर मी वेगळं केलं, नीट लक्षात घ्या, याला जर मी वेगळं केलं तर B या पद्धतीनं हे त्रिकोण होऊन जातात, बरोबर आहे. या पद्धतीनं हे त्रिकोण होऊन जाईल, म्हणजे C आणि हा A, बरोबर आहे. सॉरी, आपल्याला C हो A काटकोन पाहिजे होता, म्हणजे ABC असा. आता बघा ना, हा काटकोन झाला, बरोबर आहे. सेम दुसरा जर पाहिला तर आता दुसराही त्रिकोण इथेच काढतो बघा. दुसरा काटकोन आहे, हा थोडं कमी जास्त अंतरानं असेल किंवा मेजरमेंट लहान असेल तो भाग नंतर बघूयाच, पण हा काटकोन आहे बघा, एक अजून दुसरा, बरोबर आहे. इथे आपल्याला ई काटकोन पाहिजे, म्हणजे हा घेतला, C परत इथे घेतला आणि D इथे घेतला, म्हणजे हे दोन हेच त्रिकोण आहे. नीट लक्षात घ्यायचं. बरं, मी काय बोलता, माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या. मी जे स्टेटमेंट त्या ठिकाणी यूज करतो आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असेल, लक्षात घ्या. काय म्हणतोय प्रश्न, हे दोन त्रिकोण आहेत, यामधला C जो आहे हा C जो पॉईंट्स आहेत यावर ना इथे एक कोन तयार होतो, इथे एक कोन तयार होतो, आणि याही काटकोन त्रिकोणाचा हाच भाग आहे, याही काटकोन त्रिकोणाचा एक कोन इथे आहे, आणि इथे जे हे कोन जे तयार होतात ना, जिथे मी मार्क केलेलं आहे, हे या C बिंदूपासून तयार होणारे विरुद्ध कोन आहे. काय आहे, विरुद्ध कोन आहे. आणि पहिला नियम सापडतो तुम्हाला या ठिकाणी, नीट लक्षात घ्या. विरुद्ध कोन एकरूप असतात, असंच मानतो, काय प्रॉब्लेम नाही, एकरूप असते. विरुद्ध कोन कसे असतात, एकरूप असतात, ऑब्वियसली एकरूप असतात. नीट लक्षात घ्या. म्हणजे हा एक आपल्याला निकष भेटला जो पॉवरफुल आहे, त्या ठिकाणी रेफरन्स भेटला असं म्हणूया. दोन विरुद्ध कोन हे एकरूप असतात, विरुद्ध कोन एकरूप असतात, बरोबर आहे. आता दुसरा भाग असा आहे, हाही काटकोन त्रिकोण आहे, हाही काटकोन त्रिकोण आहे. नीट लक्षात घ्या. जसं हे जे मांडलेले आहेत ना मी, हेच ते आहेत, फक्त काय C हा इथं जो C आहे हा C हा इथे जोडून दाखवलेला आहे, अदरवाईज ते दोन त्रिकोणच आहेत, बरोबर ना. आता नीट लक्षात घ्यायचं, दोन काटकोन त्रिकोण आहेत, बरोबर आहे, आणि हे दोन्ही काटकोन त्रिकोण हे समरूप आहेत. नीट लक्षात घ्या. हाही सापडतो आपला एक निकष, म्हणजे दुसरा निष्कर्ष सापडतो आपल्याला. त्रिकोण कसे आहेत तर समरूप आहेत. नीट लक्षात घ्या. प्रश्न हा विचारलेला आहे एक्झामला, तुम्हाला नाव सांगितलं, असिस्टंट 2015च्या एक्झामला विचारलेलं, बरोबर ना. त्यानुसार या प्रश्नाचं उत्तर काढताना सुद्धा आपल्याला निकष लक्षात घ्या. MPC जर प्रश्न विचारत आहे तर काहीतरी बघा ना, त्यांनी कॅल्क्युलेशनला प्रायोरिटी दिली का नाही. ज्याला अभ्यास असेल, त्याला निष्कर्ष, गुणधर्म, रेफरन्स माहीत असतील प्रश्नांचं आणि त्या प्रकरणाचं, तो त्या प्रश्नाची डील व्यवस्थित करू शकतो, बरोबर ना. बघा काय म्हटलं आहे, हे समरूप आहे, हाय समरूप आहे, म्हणजे दोन त्रिकोण काय आहे, समरूप आहे. आणि समरूप जर असतील मित्रांनो तर समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे हे संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते. संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते, म्हणजे याचा अर्थ संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते, म्हणजे 10चा वर्ग होतो 100, म्हणून 13चा वर्ग होतो या ठिकाणी
169 म्हणून याचं उत्तर हे असेल. अतिशय सोपा प्रश्न आहे. परत एकदा लक्षात घ्या, 2 त्रिकोण सी या बिंदूवर कॉन्स्टंट आहेत, म्हणजे जोडलेले आहेत, बरोबर ना. इथूनच ते एक्सपांड दिसत आहेत आपल्याला, म्हणजे याचे विरुद्ध कोण हे एकरूप आहे. दोन्ही काटकोन त्रिकोण असल्यामुळे तर समरूप आहे, आणि समरूप त्रिकोणाच्या समरूप त्रिकोणे आणि त्यांची क्षेत्रफळे ही त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते. हा निकष लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे 10 असताना याचं क्षेत्रफळ जर 100 होतं, म्हणजे 10चा वर्ग 100 होतो, मग याची बाजू 13 आहे, तर याचं क्षेत्रफळ किती, तर जसा 10चा वर्ग 100 होतो तसा 13चा वर्ग या ठिकाणी 169 घ्यायचा आहे. हेच त्याचं उत्तर आहे मित्रांनो. आजच्या ह्या प्रिव्हियस क्वेश्चन सोल्युशनमध्ये आपण भूमितीच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं मित्रांनो. पुढच्याही लेसनमध्ये असे काही नवीन नवीन आपण टॉपिक घेत जाऊ. तर आजचे भूमितीचे प्रश्न होती. अभ्यास करताना याचा तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे मदत होईल मित्रांनो. आपल्या यूट्यूब चॅनलवर जे काय आपण लेक्चर अपलोड करतो त्याचं विश्लेषण आपण फार महत्त्व देतो, कारण विश्लेषणाच्या भरोशावर उदाहरणं सुटतात, बरोबर आहे. तर अशीच व्हिडिओ येत राहतील. नक्कीच ही सर्व मित्रांपर्यंत पोचवा, कारण आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होतील. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा, आणि भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.